नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल अक्की राईड्स मध्ये. कसे आहात सगळे? मी पण एकदम मस्त या अशा उन्हामध्ये जूनच्या महिन्यात. तर मित्रांनो, मी आता माईक कनेक्ट केलाय माझ्या ऍक्शन कॅमेराला. ऑडिओ क्लॅरिटी कशी आहे मला नक्की कळवा कमेंट मध्ये. मित्रांनो, खूप ऊन आहे यार, चक्कर येते यार. जूनची 17 तारीख आहे मित्रांनो. पावसाचा एक थेंब नाहीये मुंबईमध्ये. मुंबईमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये प्रॉब्लेम चालू आहे. आणि मित्रांनो, मी आता 2 दिवस अगोदर अपडेट बघितला. आपला जो इंडियाचा वेदर फोरकास्ट डिपार्टमेंट आहे, तर त्यांच्या हिशोबाने आपल्या इंडियामध्ये 64% रेनफॉल डेफिशिट मध्ये आहे मित्रांनो. 64% डेफिशिट म्हणजे मित्रांनो झालं काय? म्हणजे पाऊसच पडलेला नाही आपल्या भारतामध्ये. आणि जिथे जिथे पाऊस पडला आहे तिथे एकदम थोडा थोडा पाऊस पडलेला आहे. आणि एक रायडर म्हणून मला सर्वात जास्त काळजी का वाटते माहितीये का मित्रांनो? की हळूहळू आपण पावसाळ्यात राईड्स करतो, पूर्ण वर्षभर वाट बघतो पावसाळ्याची. आपण राईडला जाणार, पावसामध्ये नेचरचा आनंद घेणार. लोणावळ्याला जातो आपण वॉटरफॉल साठी, माळशेज घाट मध्ये जातो आपण ग्रीनरी साठी. सह्याद्रीचे व्ह्यूज असतात, ताम्हिणी घाटातले क्लाउड, स्मॉग. तर त्यामुळे जे 64% डेफिशिट आहे ना मित्रांनो, त्यामुळे हे सर्व कमी होऊन जाणार. आपण राईड कुठे करणार मग मित्रांनो? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मित्रांनो बघा ना, किती ऊन आहे. जूनचा महिना चालू आहे, 17 तारीख आहे. एक थेंब पाऊस नाही आपल्या मुंबईमध्ये. यामुळे किती प्रॉब्लेम होत असेल लोकांना एवढ्या उन्हामध्ये ट्रॅव्हल करणं. थोडा तर रिलीफ पाहिजे ना मित्रांनो. आपण डेव्हलपमेंटच्या नावावरती जंगल कापतोय, झाडं कापतोय. रोड्स तर बनतायत मित्रांनो, डेव्हलपमेंट पण होते, पण फ्युचरचं काय? आपण रायडर लोक, आपण राईड्स करतो, ज्यासाठी आपण राईड करतो तेच जर उरलं नाही तर मित्रांनो त्याचा फायदा काय? आपण जाणार कुठे राईड साठी? आता मी माझी गोष्ट सांगतो मित्रांनो. मी पावसाळा सोडून बाकी टायमाला राईड वरती जातच नाही, कारण की उन्हामध्ये मला थोडं पण जमत नाही मित्रांनो. आणि इतक्या लांब लांब ट्रॅव्हल करणं बाईक वरती उन्हामध्ये, एवढ्या गर्मीमध्ये मला तर कंट्रोल होत नाही. म्हणून आपण पावसाळ्याची वाट बघतो की पावसामध्ये फिरायला भेटेल. पण आता तेही इम्पॉसिबलच वाटतंय आता. तर मित्रांनो, फक्त रस्ते नका बघू, रस्त्याचे जे आजूबाजूची हिरवळ आहे ते पण कुठे ना कुठेतरी आपल्याला जपायला हवं. आपण कुठे पण जातो फिरायला, कचरा करतो, आणि कुठे ना कुठेतरी नेचरला याचा इम्पॅक्ट नक्कीच पडतोय मित्रांनो. जर पाऊसच नाही पडला मित्रांनो, तर विचार करा, एवढे जे हिरवगार डोंगर आहेत मुंबईच्या बाहेर, तर सर्व सुकतील ना मित्रांनो. ते ग्रीनरी राहणार नाही. तलावातले, डॅम मधलं पाणी पण कमी होऊन जाईल मित्रांनो. आपण फिरणार कुठे? 64% रेनफॉल मध्ये डेफिशिट म्हणजे ही फक्त एक न्यूज नाहीये मित्रांनो, ही एक वॉर्निंग पण आहे आपल्याला.
पुढे जाऊन याचा किती त्रास होऊ शकतो आपल्याला. आणि मित्रांनो, अजून एक मोठी कॉन्ट्रोवर्सी आता सध्या चालू आहे, की म्हणजे E20 पेट्रोल, E85 पेट्रोल. त्याच्यावरती पण लोक खूप कमेंट्स करतायत की E20 पेट्रोल, E85 गाडींचं इंजिन खराब करतोय, मायलेज ड्रॉप होतोय. तर आता मित्रांनो, मी पण ऑब्झर्व केलंय की माझ्या गाडीत पण E20 कम्पॅटेबल तर आहे, पण E20चा फ्यूल आहे, त्याच्यामुळे मायलेज खूप ड्रॉप झाला. आता आधी सारखा मायलेज पण भेटत नाहीये गाडीमध्ये. तर आता कसला इश्यू आहे तो देवालाच माहिती. आणि खूप लोक ऑब्जेक्शन पण घेतात की आम्हाला E20, E85 पेट्रोल नको आहे, कारण की गाडीच्या परफॉर्मन्स वरती खूप इफेक्ट पडतोय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, E20 पेट्रोल, E85 पेट्रोलचं काय होणार आहे फ्युचर मध्ये? सक्सेसफुल होईल का नाही होणार? कारण की मी तर कुठे कुठे ऐकलंय E85 पेट्रोल तर आलंय, पण E85 पेट्रोलवाल्या गाड्या तर नाहीत मार्केटमध्ये अजून. नेमकं काय चालू आहे गव्हर्नमेंटचं आपलं काहीच आयडिया नाहीये. असं वाटतंय कुठेतरी आपली गव्हर्नमेंट चुकते. जिथे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तिथे होत नाहीये. E20 पेट्रोल मित्रांनो 82 रुपीजच्या आसपास आहे, आणि आपलं नॉर्मल पेट्रोल 114, 111 काहीतरी आहे. तर एवढा पण काय मोठा डिफरन्स तर नाही झालाय ना मित्रांनो. गव्हर्नमेंटने तर खूप मोठे मोठे आयडिया दिलेले, स्कीम दिलेले आहे, 50 रुपये करू, 60 रुपये करू. तर मित्रांनो, इतकाच ह्या ब्लॉग मध्ये, छोटासा शॉर्ट आणि सिंपल. अजून काय जास्त टॉपिक नव्हता, तर आपण डिसाइड केलं की आपण एंड करूया व्हिडिओ. तर मित्रांनो, जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा, आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. तर भेटूयात नवीन एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.